अरे थांब की. अरे काय झालंय? अरे भाल्या ते घराला लाडू आलाय. अरे वा, मग खा की. अरे लाडू तुझा फेवरेट ना? अरे खायचा लाडू नाही, तो बारका पैलवान आपल्याकडे जिंकलेला. अच्छा तो वय कशाला आलाय? राहिला. राहिला? वय. अरे त्याचा बाप अचानक त्याला घरला घेऊन आला आणि पदरात घालून गेला. त्याच्या बापाला पोलिसांनी धरलंय. म्हणला याचा सांभाळ करा ना पैलवानकी शिकवा. अरे बाबा, मग आता? अरे तू ठेवून घेतलंस त्याला? माझं काय नाही, मुलगालाही भारी आहे. पण घरात जरा कुरबुरे आहेत. कुणाचं पोर आहे, काय त्याची माहिती काय नाही असं समजा विचारायला. घरातल्यांचं बरोबर आहे की. पूर्ण माहिती नसल्याशिवाय कसं घरात ठेवून घ्यायचं? तेच तर. अरे म्हणून तर तुझ्याकडे आलोय ना. हे बघ, आपण त्याच्या गावात जाऊ आणि समधी माहिती काढू आणि मग ठरवू काय करायचं ते. त्या बरकतला सांगितलं होतं, पण त्याला काही एक काम झेपणं झालंय बघ. तू आणि मी एक काम करून टाक. चालतंय. कुठलं गाव त्याचं? तांदूळवाडी. मग कधी जाऊया? आत्ता जायचं लगेच. चालतंय. लाडू कुठं आहे? तो घरला आहे. अंजलीबाई आज घरला, त्याची काळजी घ्यायला. चल चल चल. झालं माझं. अरे वा, बघू काय काढलंयस? काल मी तर शेडू. मस्त. आता दुसरं काहीतरी काढ. हा, एरवी चंद्र काळाच म्हणून तर रात्री काळ्या. अशा या काळ्या भोर रात्री पौषातल्या थंडीनं सारा घाट माथा गार झाला होता. कापसाची बोंडे फुटून कापूस सगळीकडे विखरावा तसं थंडीनं पुणे, पुरंदर, सासवड, सुपे, जेजुरी या सर्व भागाला लपेटलं होतं. सासवड मधला पेशव्यांचा पूर्वभिमुख वाडा शांत झोपला होता. तसेच हे लेखन कादंबरीच्या अंगाने असले तरी कादंबरी लेखनात मूळ काय कथन. करायलाय? मी पुस्तक वाचतेय. कशाला? हुशार बनायला. कशाला? पुस्तक वाचलं की माणूस हुशार बनतो आणि हुशार बनला की अजून चांगला बनतो. तू पण चांगलीच आहे की. मग अजून चांगलं बनायचं म्हणून पैलवान बनायला कुठले पुस्तक वाचायला लागतं? पहिलवान बनायला कसरत करावी लागते. करतो. करू? अरे थांब थांब थांब. कसरत सकाळी करायची असते. तू केलीस ना सकाळी? हो. मग आता बास. पुस्तक वाचून माणूस कसा काय हुशार बनतो? कारण पुस्तकात हुशार बनण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. मला सांग एक गोष्ट. गोष्ट कुठली? राजा राणीची रक्षकाची. भागवायचं सांगा. भागाबाई? बारकी पोरं धरून नेतली भागाबाई. हो, मला नाही माहिती. एवढं वाचून पण तुम्हाला माहिती नाही? नाही. भागवानी बेकार असते. पोरांना नागवते, गावते, भ्या दाखवते. अच्छा. मी कधी राहणार लागलो ते बाबानाचा. भागाबाई येणार आणि धरून जाणार. आपल्या घरात पण एक भागाबाई आहे. आपल्या घरात कोण? ती नाही का बुरशे केसांची. तुला जाऊबाई म्हणत असतात ती. हा, असं बोलतात का मोठ्या माणसांना? ती मला ओरडते. ती मला भ्यायला नव्हते. हो, पण तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. जा, चित्र काढ तू. पण खरंच आपल्याला कोणाचीही भीती वाटत नाही. मग तसं खरं सांगितलं तर त्यात गैर काय? परत परत त्यांच्या मनात हा विचार यायला लागला. मी जाऊ खेळायला. आता? अरे नाही, नको. बाहेर आता खूप ऊन आहे ना. आणि तू कोणाबरोबर खेळणार? मी एक काम करते, माझी शाळेतली मुलं आहेत ना, त्यांच्याशी तुला ओळख करून देते. मग तू त्यांच्या सोबत खेळत जा. मला आता गोष्ट सांगा. गोष्ट कुठली सांगू? नांगायची. लांडग्याची? हो. एका जंगलात एक लांडगा आणि एक शेळी राहत असतात. शेळीला खूप सारी पिल्लं असतात. लांडग्याची नजर त्या शेळीच्या पिल्लांवर असते. शेळी रोज जंगलात चारा आणायला जात असते.
शेळी जंगलात चारा आणायला गेली की लांडगा शेळीच्या घरापाशी येऊन उभा राहत असतो. पिल्ल खायला येतो. हो, पिल्लांनी दरवाजा बंद केलेला असतो. त्यांच्या आईनी पासवर्ड सांगितल्याशिवाय कोणालाही दरवाजा उघडायचा नाही असं सांगितलेलं असतं त्यांना. पासवर्ड? हो, पासवर्ड म्हणजे ओळखण्याची खूण. मग एके दिवशी लांडगा दाराबाहेर जातो आणि जोर जोरात पिल्लांना हाका मारतो की बघा मी तुमची आई आलीये, शेळी आलीये, दार उघडा, दार उघडा. मग पिल्ल त्याला पासवर्ड विचारतात. पण लांडगा काय पासवर्ड सांगूच शकत नाही. मग पिल्ल काय दार उघडत नाही आणि लांडगा तसंच निघून जातो. शहरात की पिल्ल? हो मग, पुस्तकं वाचली की माणूस असाच हुशार बनतो. तुला बनायचंय हुशार? होय. महा अजिबात नाही. लहान मुलांनी मोबाईलला हात लावायचा नाही. मोबाईलवर गेम खेळून कोणी हुशार नाही बनत. त्याच्यासाठी पुस्तकं वाचायला लागतात. थोरले ताई साहेब, तुम्हाला गोदाकांनी बोलिवले. हो, आले. लाडू, मी जरा खाली जाऊन काम करून येते, तोवर तू चित्र काढ. चालेल ना? आले मी. ताई साहेब, आपलं काम झालं. ती मास्तरीन खाली गेली आणि ती गब्दुली एकटच बसली खोलीत. आता खरं काम होणार आहे बघ चंदे. हा, नाही त्या गब्दुल्ल्याचं काम तमाम केलं तर नाव बदल आमचं. हा, चालतंय. चला चला चला. हे, तू कुठं चालल्यास? तू इथंच थांब, मास्तरणीवर नजर ठेव. नाही ताई साहेब, मी अभि येणार. मला बी बघायची मज्जा. मजा बघणार आहेस तू? अगं हिता आमच्या शब्दाला किंमत मिळणं म्हणून आम्ही एवढी जीवतोड मेहनत करायलोय आणि तू मजा बघणार होय का? अगं चंदे, तो एवढा बारकासा पोरगा घाबरून पळाल्यावर तू तू त्याची मजा बघणार? शोभतो होय तुला? अगं नरकात जाशील चंदे, नरकात जाशील बाई. ताई साहेब, ए, तू लाडात येऊ नगस. नजर ठेव, कळलं काय? लाडू, हे काय करायलायस र? लाडू, लाडू बनायचं नाही. तुला लाडू म्हणायचं नाही तर मग काय म्हणायचं र? गाजवीर. काय? लाजवील? कोणाला लाजवील र? ए, बर बर बर, ठीक आहे. राजवीर. अरे राजवीर, तू चिडलायस काय रा आमच्यावर? हा? अरे आम्ही नाही चिडलो बघ तुझ्यावर. चंदी आहे की नाही चंदी? ती चंदी चंदी तिने सांगितलं आम्हाला तुझ्यावर चिडायला म्हणून आम्ही चिडलो. नाही तर आम्ही कशाला चिडू बरं, है की नाही? बरं, आमचं घर कसं वाटलं रे तुला? तुझं नाही राहणार आता. ढेकळाचं रानादाचं घर. तुझं नाही राहणार आता. बरं बाबा, ठीक आहे, रानादाचं घर आहे. पण घर कसं वाटलं तुला? चांगलं आहे. त्या घरात एक भागोबा आहे. काय सांगतोस? भागूबाई? अरे तू तू फक्त नाव सांग बरं. आम्ही का नाही अशा झिंजा उपटतो का नाही तिच्या? तुला घाबरवलं काय तिने? तू नाव सांग नाव. तूच आहे. आम्ही कसा भागूबाई र? तू 7 वाजता बसतो बनवते. तुझी केस बांधण्याचे घासणीसाठी आहेत. भागोबा अशीच असते तुझ्यासाठी. चिपके नाकायची. तू आमच्या घरात आहेस, ध्यानात ठेवायचं राजवीर. रानाच्या घरात आले मी. तुझ्या नाही. ठीक आहे, रानादाच्या घरात आहेस तू. हं? बरं ऐक की, ते तू आमच्या घरात आलायस की नाही पहिल्यांदा, म्हणून ना आम्ही हे बघ तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय.
रस्त्यावरच्या माणसांकडनं का द्यायचं नसतं. अरे रस्त्यावरचं कुठे आहे आम्ही? या घरातच आहे का नाही? घे 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 की. अरे भारी गिफ्ट आहे माहिती का? लई मज्जा येईल बघ तुला खेळायला. घे हा घे. आता उघडू नकोस. एकदम शिस्तात आरामात उघड हा. एकदम शिस्तात उघडून बघ काय नक्की. शिस्तात उघड एकदम आरामात. असंच घाबरला बघ तो गब्दुल्ला. असंच घाबरला. मी आवाज ऐकला की पण मी आम्ही पाहिजे होते तिकडं. तू कशाला पाहिजे होती? अहो तेवढीच मज्जा हो. अगं मज्जा काय मज्जा. आधीच कंबरडं मोडले आता त्याच्या समोर जाशील तर थोबाडावर पडशील. मज्जा म्हण. चंदे खरी मजा तर आता येणार आहे बघ जेव्हा तो गब्दुल्ला घरातून पळून जाईल. चल पायचेप. खाली बसून पायचेप. पर ताई सांग एवढं सोपं नाही बरं का ते. आम्ही बी काही सोपा उपाय केलेला नाही चंदे. लई जबऱ्या उपाय केलाय बघ. आता तो गब्दुल्ला या घरातनं पळून जाणार म्हणजे जाणारच. अहो मग तसं झालं तर चांगलंच आहे की. अगं तसंच होणार चंदे तसंच होणार. तू निस्ती नजर ठेव आता. हा. अन्वय आम्ही आता मस्तपैकी निवांत झोपणार आहे बघ. हा कुणी बी आम्हाला डिस्टर्ब करायला येता कामा नये. हा फक्त संध्याकाळी आम्ही उठलो का नाही की त्यो गब्दुल्ला हे घर सोडून गेल्याची खबर आम्हाला द्यायला येईल. ए चंदे ते टीव्हीत कसं बायका खबऱ्या देतात बघ बातम्या बातम्या. हा तसं दे बरं प्रॅक्टिस करत. हा कुठून बोलत्या. आयशा त्याच्या आधी म्युझिक असतंय ते बी दे. म्युझिक. ऐका. बातम्या दे बातम्या दे. आजच्या ठळक बातम्या. आमच्या गायकवाड्याच्या घरात आलेला लाडू. बस आवाज लई झोप आल्या मग त्या विचारानेच असला घाबरला का नाही तो गब्दुल्ल्या. गब्दुल्ल्यात जा पळून जा एकदाच. अरे हा तर खोटा. आपल्या घरात तर ठिकाण आहेत. मला घाबरलो काय तर बघतोच बागा बाईला. राजवीर राजवीर अरे काय झालं? का ओरडला तेवढं ना? असंच कंटाळा आला म्हणून. काय? कंटाळा आल्यावर असंच ओरडतो. बरं 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 बास बास बास. आई मी आता जरा वेळ खालती काम करत बसणार आहे तेव्हा तू इथे एकटा चित्र काढत बस. हो. मी आले. हा भाल्या पण विचारायचं काय? काय म्हणजे लाडूच्या बाप्पाची माहिती आणि लाडूची माहिती. वय पण कसली माहिती म्हणल्यावर काय सांगायचं? अरे किती वेळा जेलात गेलता आणि पोरग चोऱ्या मारा करते काय विचारायचं. अरे मर्दा असं कसं डायरेक्ट विचारायचं? आता माहिती पाहिजे मला विचार नको होय. हे बी खरं म्हणत. राम राम पाहुणं. राम 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 हे पहिलं म्हणून वज्र केसरी राहणार. राम राम. आमच्या गावात कशी का पायदू झाडली म्हणायची? ते नाव काय नाव कर माझी माने ते भीमाजी मान राहतात कुठं? जेलात. अहो त्याला पोलिसांनी आता पकडून नेलाय. का? अहो जुनी केस आहे बिचाऱ्यावर. आता पोलिसांनी धरून नेला आणि बिचारा होई देऊ. विचारच म्हणायचं. अहो एक काम केलं बिचारानं आणि अंगलट आलं त्याच्या. पैसा चीज लय वाईट. चांगल्या माणसाला कसं पेडवलं माहित नाही. म्हणजे बघ भीमाजी चांगला माणूस आहे म्हणा की. चांगला? अहो लय चांगला.
पण चोरीचा ठपका बसल्यानं माणसं काम देईनात मग लय हाल झाले बिचारायचं पण गडी एकदम चिकाटीचा बरं चला येतो. ओके पण तुम्ही काय विचारताय हे सगळं? यांचं ते राजवीर नावाचं पोरगे त्याला दत्तक घ्यायचं म्हणतोय आम्ही. सोन्यासारखं काम करायला लागलाय बघा तुम्ही. पोरग लय गुणाचं. अहो तेच अहो राणाचा सगळा त्याच्या पैलवणीचा खर्च उचलणार आणि त्याला घरात बी ठेवून घेणार म्हणतोय. तिची माहिती घ्या नको होय. तुम्ही काय बी काळजी करू नका एक नंबर पोरगा इथे. आम्ही गावानं सगळा खर्च उचलायचा म्हणत होतो त्याचा पण अचानक पोलीस आलं आणि बाप घेऊन गेला की त्या पोराला. म्हणजे पोरग चांगला नव्हता बाबा ना. अहो गावाचं लाडका इथे भीमानं त्याच्यावर चांगलं संस्कार व्हावं म्हणून लई मेहनत घेतली. पोरग तसं चांगलं आहे आणि कुस्ती एक नंबरच खेळतोय बघा. पोरावर भीमाचा लय जीव. त्याला सगळं चांगलं मिळायला पाहिजे म्हणून रात्रंदिवस झटायचा. डोळं झाकून दत्तक घ्या. विचारायची काय गरज नाही. उद्या लय मोठा पैलवान बनणार आहे लाडू. तुझ्याकडे राहिल्यावर विचारायलाच नको. लाडू लय हिमतीचा आहे. त्यानं मनात आलं तर काय बी करेल तो. समजा खोटे समजा खोटे समजा खोटे. खोटे तू आहेस भय. चल ये बाहेर. मेलास तू आता कर्मानं. ये 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 चल. लाडू तू नाडू नाही बनायचा. तुला आता काही म्हणण्यासाठी तू घरात तर राहायला पाहिजे. आता तुझी या घरात अशी उचल बांगडी करतो का नाही आणि नाही केली तर नाव बदल आमचं.